सासू सासऱ्यांना न विचारताच घरातील 3 सुनांनी मिळून निर्णय घेतला आणि घराची, संपत्तीची, प्रॉपर्टीची वाटणी करून टाकली आणि त्याचबरोबर स्वतःच्या सासू सासऱ्यांची देखील वाटणी त्यांनी केली. त्यांनी असं का केलं असेल हे आपण खालील कथेमध्ये पाहूयात. काय बाई, आता मात्र हद्द झाली. आता काय आम्ही आयुष्यभर सासू सासऱ्यांची सेवा करत बसायचं का? आजपर्यंत सासूबाई व्यवस्थित होत्या तेव्हा सर्व काही सुरळीत होतं, पण आता सासूबाईंनीच अंथरूण पकडले आहे. तरीही त्यांची सेवा आम्हालाच करावी लागत आहे. 3 मुले आहेत म्हटल्यावर तिन्ही मुलांनी आईवडिलांचा भार उचलायला पाहिजे की नको? मला तर वाटते की आता प्रत्येक वस्तूची वाटणी होत आहे, तर मग सासू सासऱ्यांची सुद्धा वाटणी करून घेतली पाहिजे. मोठी सून सारिका बडबड करत होती तेव्हा 2 नंबरच्या सुनेला माधुरीला आपल्या जावेचे बोलणे पटले. तेव्हा ती म्हणाली, हो जाऊबाई, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. आपण सासू सासऱ्यांची वाटणी 3-3 महिन्यांसाठी करू. तुम्ही मानाने मोठे आहात, त्यामुळे सुरुवात तुमच्यापासून करू. पहिले 3 महिने तुम्ही त्या दोघांना तुमच्याकडे ठेवून घ्या. हे ऐकताच सारिका भडकली आणि म्हणाली, मी मानाने मोठी आहे ही माझी चूक आहे का? तू म्हणशील म्हणून सुरुवात माझ्यापासून करायची. वा, तू तर बरीच हुशार दिसतेस ग. अगं, 2 नंबरची सून म्हणून तुझाही मान आहेच की. त्यामुळे तू सुद्धा आधी त्या दोघांना तुझ्याकडेच ठेवून घेऊ शकतेस. तेवढ्यात मोठा मुलगा राहुल म्हणाला, अरे यात आता भांडण करण्यासारखं काय आहे? माझे राकेशबरोबर बोलणं झाले आहे. तो उद्यापर्यंत इथे येईल. त्यामुळे जे काही ठरवायचं आहे ते आपण उद्या एकत्र बसून ठरवूया. काय करायचं ते बघूया. मी तर म्हणतो आपण सर्व चिठ्ठ्या टाकूया का? त्या चिठ्ठीत आपल्या तिघांपैकी ज्याचं नाव येईल त्याच्याकडे पहिले 3 महिने आईबाबा राहतील. घराच्या अंगणात शतपावली करत असलेले विश्वासराव आपल्या मुलाचे आणि सुनांचे बोलणे ऐकत होते. काही वेळाने खोलीत आल्यावर ते आपल्या बायकोला म्हणाले, ऐकलंस का सावित्री, आपला मोठा सुपुत्र काय बोलतोय ते? अगं, ही आपलीच तर मुले आहेत ना. ती कधी काळी लहान असताना आईजवळ कोण झोपेल यासाठी चिठ्ठी उडवत असायची. पण आज मात्र आपली तीच मुलं चिठ्ठी उडवून ठरवत आहे की आपण या दोघांपैकी कोणाकडे राहायचं आहे. कारण स्पष्ट दिसत आहे की कोणालाही आपल्या दोघांना त्यांच्याकडे ठेवून घ्यायचं नाही आहे. हे ऐकताच सावित्रीताई डोक्यावर हात मारत म्हणाल्या, देवा, ह्या वयात काय हेच दिवस पाहण्यासाठी आम्हाला जिवंत ठेवलंस का? अगं, तसं तर आपण इतके दिवस मुलांचे भांडण तर पाहतच होतो. आज ह्यांचे प्रॉपर्टीच्या वाटणीवरून बोलणे सुरू होते. तिथपर्यंत ठीक होतं, पण बोलता बोलता हे आपलीसुद्धा वाटणी करायला निघाले आहेत. काय म्हणावं अशा मुलांना? असे दिवस पाहण्यासाठी आपण यांचे पालनपोषण करून यांना चांगलं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं आहे का? आपल्या नवऱ्याचे बोलणे ऐकून सावित्रीताई म्हणाल्या, अहो, मी सारं काही ऐकलं आहे, त्यामुळे काळजी तर मलाही वाटत आहे. मोठ्या सुनेला आपली वाटणी व्हावी असं वाटूच कसं शकतं? आपण निर्जीव वस्तू आहोत का? तिचं मी समजू शकते, पण आपल्या मुलाला देखील तिच्या अशा बोलण्याचा राग का नाही आला? तोही शांत बसला. किती बदलली आहेत आपली मुले, असे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले. सावित्रीताईंनी डोळे पुसले आणि त्या म्हणाल्या, असो, जर आपलेच नाणं खोटं निघालं तर इतरांना दोष देऊन काय उपयोग? पण तुम्ही धीर धरा. तो वर बसला आहे ना परमेश्वर, तो सर्व काही ठीक करेलच. काळजी करत बसू नका. मी तर आजारी पडले आहे. जर तुम्हाला काही झालं तर मग तुमची काळजी कोण घेईल? व्हीलचेअरवर बसलेल्या सावित्रीताई अडखळत बोलत होत्या. त्यावर विश्वासराव म्हणाले, पण सावित्री, मला आता हे काही सहन होत नाही बघ. मला सांग, आता आपल्याला कोण सांभाळणार? ही आपली मुले अशी चिठ्ठ्या उडून आपण कुणाकडे राहणार आहोत हे ठरवत आहे. हे योग्य आहे का कुणास ठाऊक? देवाने आपल्या नशिबात पुढे आणखी काय वाढून ठेवलं आहे ते एवढे बोलून विश्वासराव अंथरुणावर जाऊन झोपले आणि मनाने मजबूत असलेल्या सावित्रीताई डोळ्यातले अश्रू लपवत आपल्या जुन्या आठवणीत हरवल्या. अभिनंदन सावित्री, तुला 3ऱ्यांदा मुलगा झाला आहे. आता तुझ्या घरी धनसंपत्तीची काही कमी राहणार नाही. मजा आहे तुझी.
म्हणजे ज्या आईला 3-3 मुलगे होतात अशा मुलांच्या आईची म्हातारपणात खूप आयुष असते. तिसऱ्या मुलांच्या जन्मानंतर सावित्रीताईंची नणंद म्हणाली होती. सावित्रीताई आणि विश्वासराव यांना 3 मुलं आणि 3 सुना होत्या. त्यांचा मोठा मुलगा राहुल, त्याची बायको सारिका, तसेच मधला मुलगा राकेश, त्याची बायको माधुरी हे एकत्र कुटुंबात राहून दोघेही आपल्या आईवडिलांचा बिझनेस सांभाळतात. तर 3 नंबरचा मुलगा अजय बँगलोरमध्ये नोकरी करतो, ज्याचे प्रियंका नावाच्या मुलीसोबत 8 महिन्यापूर्वीच लग्न झाले आहे. सारिका आणि माधुरी या दोघी जावांचं आपापसात अजिबातच पटत नव्हतं. सारिकाला धाकट्या जावेने केलेले कोणतेही काम आवडत नव्हते. ती माधुरीच्या प्रत्येक कामात चूक काढायची. सारिकाला वाटायचं, मी घरची मोठी सून आहे ना, त्यामुळे माधुरीने तिने सांगितलेली सर्व कामे मुकाट्याने करावीत. पण आता सारिकाने माधुरीच्या कामात चुका काढल्या किंवा तिला जास्तीचे काम सांगितले तर माधुरी काहीच ऐकत नव्हती. त्यामुळे कधीकधी त्या दोघी किचनमध्ये स्वयंपाक करता करता दोघींमध्ये वादविवाद व्हायचा. दोघी जावा शेरवर सव्वा शेर होत होत्या. पण या जावांची भांडणे झाली की त्यांच्या भांडणांचे परिणाम सावित्रीताई आणि विश्वासरावांना भोगावे लागायचे. कारण असे असल्यावर सारिका आणि माधुरी या दोघींपैकी कोणीच आपल्या वृद्ध सासू सासऱ्यांना चहा, नाश्ता किंवा जेवणसुद्धा विचारत नसायच्या. कधीकधी तर सगळा स्वयंपाक एकटीला करावा लागेल म्हणून दोन्ही सुना दिवसभर स्वयंपाक खोलीत पायसुद्धा ठेवत नसायच्या. पण स्वतःसाठी मात्र बाहेरून जेवण ऑर्डर करायच्या. जेव्हा घरात स्वयंपाक बनत नसायचा तेव्हा दोघी आपापल्या नवऱ्याला बाहेरचे जेवण खाण्याचा सल्ला द्यायच्या. तसेच मुलांनासुद्धा शाळेच्या कॅन्टीनमध्ये खाण्यासाठी पैसे द्यायच्या. रात्री पुन्हा बाहेरून मागवलेले जेवण ते सर्वजण आनंदाने खायचे. पण विश्वासराव आणि सावित्रीताई बाहेरचे जेवण त्यांना पचत नव्हते. पण याची कोणालाही काही काळजी नव्हती. त्यामुळे सावित्रीताई स्वतः स्वयंपाकखोलीमध्ये जाऊन स्वतःसाठी आणि आपल्या नवऱ्यासाठी काही हलकं फुलकं जेवण बनवायच्या. म्हणजेच फक्त साधी डाळ खिचडी बनवायच्या. तेव्हाही सारिका आणि माधुरी सासूला ओरडत बसायच्या की सासूबाई, तुम्ही स्वयंपाक बनवताना स्वयंपाकघर किती घाण करून टाकता, आता हे कोण साफ करणार. सावित्रीताईंचं वय झालं होतं आणि वरून त्यांना आजाराने देखील घेरलं होतं. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. पण जेव्हा दोन्ही सुनांनी आपल्या सासू सासऱ्यांनी जेवण देण्यापासून हात झटकले तेव्हापासून त्यांना स्वतःला आपल्या जबाबदारी उचलावी लागत होती. सावित्रीताई आणि विश्वासराव यांचे कुटुंब त्यांच्या वडिलोपार्जित घरामध्ये राहत होते. विश्वासराव आपल्या बायकोसोबत तळघरात राहत होते, तर दोन्ही मुले आणि सुना वरच्या मजल्यावर आपापल्या खोल्यांमध्ये राहत होते. तसं तर तळघर खूप मोठं होतं, त्यामुळे त्यांच्या सुनांना वरच्या मजल्यावर राहण्याची तशी गरजही नव्हती. तळघरातील खोल्या रिकाम्याच होत्या. पण कोणतीही सून खाली राहण्यास तयार नव्हती. कारण सासू सासरे खाली राहत होते, त्यामुळे त्यांना भेटायला जर कधी कोणी नातेवाईक आले तर त्या माणसांना चहा पाणी देणं, त्यांचं पुढे पुढे करायला लागू नये म्हणून त्या दोघी वरच राहत होत्या. दोघींनाही ठाऊक होते की जर दोघींपैकी कोणी खाली सासऱ्यांबरोबर राहिले तर तिचे स्वातंत्र्य संपेल. त्यामुळे त्यांना आपले स्वातंत्र्य गमवायचे नव्हते. दररोज बाहेरचे जेवण ऑर्डर केल्यामुळे घरामध्ये स्वयंपाक बनत नव्हता आणि ही गोष्ट विश्वासरावांना आतल्या आत खूप चलत होती. त्यांना वाटायचं की घरात 2 सुना असूनही आपल्या आजारी बायकोला घरातील कामे आणि स्वयंपाक करावा लागत आहे. त्यामुळे सुनांच्या अशा वागण्याला कंटाळून विश्वासरावांनी एके दिवशी आपल्या दोन्ही मुलांना बोलावून घेतले आणि म्हणाले, राहुल आणि राकेश, तुम्हा दोघांनाही ठाऊक आहे की तुमच्या आईची तब्येत ठीक नसते आणि तुमच्या बायका घरातील कामे करायला लागू नयेत म्हणून नेहमी बाहेर जातात. कारण हेच की त्यांना स्वयंपाक बनवायला आणि घरातील इतर कामे करावी लागू नयेत म्हणून. पण हे योग्य तर नाही ना. जर त्या दोघींचं एकमेकींशी पटत नाही तर त्यांनी घरातील कामे वाटून घ्यावी. सकाळी सारिकाने स्वयंपाकघर सांभाळावे आणि रात्री माधुरीने सांभाळावे. स्वयंपाकघरातील स्वयंपाक खोलीतून कामांपासून अंग काढून घेणे आणि रोज रोज बाहेरचे जेवण मागवणे यात कसलं आलं शहाणपण. वडिलांचे बोलणे ऐकून दोन्ही मुलांनी आपापल्या बायकांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण आधी तर दोघी हे समजून घेण्यास तयार नव्हत्या. पण 2-3 दिवसानंतर बाहेरचे जेवण खाऊन जेव्हा राहुल, राकेश आणि मुलांची तब्येत खराब झाली तेव्हा तर दोन्ही सुनांनी घरातील कामे वाटून घेतली
आणि सारिका सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण बनवायची आणि माधुरी संध्याकाळचा चहा नाश्ता आणि रात्रीचे जेवण बनवत होती. एकाच घरात राहून दोघी एकमेकींचे तोंड देखील पाहत नव्हत्या. आता सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळचे जेवण त्यांना वेळेवर मिळायला लागले, पण प्रेम किंवा सन्मानाने नाही. तर त्या दोघींनाही सासू सासऱ्यांसोबत राहायलाच आवडत नव्हते. पण जोपर्यंत प्रॉपर्टीची वाटणी होत नाही तोपर्यंत तरी त्यांना सासू सासऱ्यांना सहन करावे लागत होते. एके दिवशी सावित्रीताई आपल्या धाकट्या सुनेला एवढंच म्हणाल्या की सुनबाई, आज भाजीमध्ये मीठ थोडंसं जास्त झालं आहे आणि मला बीपीचा त्रास आहे, त्यामुळे मीठ थोडंसं कमी घालत जा. ते एवढ्याच बोलल्या, पण माधुरी रागाने म्हणाली, आई तुम्ही एक काम का करत नाही? तुम्ही दोन्ही वेळचे जेवण तुमच्या मोठ्या सुनेकडून का बनवून घेत नाही? ती तर माझ्यापेक्षा सुद्धा चांगला स्वयंपाक बनवत असेल ना. रोज रात्री तर माझ्याच हातचं जेवण घेता आणि वरून तयार केलेल्या स्वयंपाकामध्ये चुका दाखवत आहात. काय बाई, खऱ्याची दुनिया राहिलीच नाही. एकतर म्हातारपणात यांची सेवा करा आणि इथून वर त्यांचे बोलणेही ऐका. इथे खुर्चीत बसून तुम्हाला बोलायला काय जातं? जरा स्वयंपाकखोलीत येऊन बघा. किती गरम होत आहे तिथे. आपली सून उकडत स्वयंपाक बनवत आहे, त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही. वरून तुमचे नखरे आहेत. तुम्ही नखरे पण करता. हे बघा आई, जर तुम्ही असेच मी बनवलेल्या स्वयंपाकाला नावे ठेवणार असाल तर मी तुमचा स्वयंपाक बनवणारच नाही. मग बनवून घ्या तुमच्या लाडक्या सुनेकडून. माधुरीचे बोलणे सारिकाने ऐकले तेव्हा ती घाबरली. ती मनात म्हणाली, जर असे झाले तर सासू सासऱ्यांच्या दोन्ही वेळचा स्वयंपाक मला एकटीलाच बनवावा लागेल. असा विचार करून ती पटकन पायऱ्या उतरून खाली आली आणि म्हणाली, आई, जे काही ताटात वाढलं आहे ना ते मुकाट्याने खात जा. उगाच नाटक करत जाऊ नका. तुम्हाला तर ठाऊक आहे की आम्ही आमच्या कुटुंबासाठी बाहेरचं जेवण ऑर्डर करू शकतो. आमचं कसं तरी भागेल. पण तुमचं काय? तुम्हा दोघांना तर बाहेरचं जेवण चालत नाही. फक्त तुम्हा दोघांमुळे स्वयंपाक बनवावा लागत आहे. तर तुमची ही नाटकं सुरू झाली आहे. काय म्हणायचं याला? सावित्रीताई आणि विश्वासराव सुनेच्या बोलण्याने आश्चर्यचकित झाले. सावित्रीताई फक्त भाजीत मीठ कमी घाल असे म्हणाल्या होत्या. त्यावर त्यांना फक्त हो एवढेच उत्तर अपेक्षित होते. पण ह्या दोन सुनांनी तर पराचा कावळा केला होता. विश्वासराव आणि सावित्रीताईंना पक्की खात्री झाली की ते आता मुलांच्यावर भार झाले आहेत. सावित्रीताई तर आधीच आजारी होत्या आणि आता सुनांकडून दिला जाणारा त्रास त्या सहन करू शकल्या नाही. आणि एके दिवशी अचानक त्यांचा ब्लड प्रेशर एवढा वाढला की त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांच्या शरीराची अर्धी बाजू निकामी झाली. त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागत असला. आत्तापर्यंत कशातरी उठत बसत स्वतःचं काम करत होत्या, पण त्यांना लकवा मारल्यामुळे आता त्या दोन्ही सुनांवर आश्रित झाल्या होत्या. सावित्रीताई आता दिवसभर शून्यात हरवल्यासारख्या व्हीलचेअरवर बसून असायच्या. विश्वासराव आपल्या बायकोकडे लक्ष देण्यासाठी, तिला काय हवं नको हे पाहण्यासाठी आता घरीच राहू लागले. कारण सुनांकडून खूप मुश्किलीने त्यांना 2 घास खायला मिळायचे. एकदा सासऱ्यांचे जेवणाचे ताट खोलीत आणून दिल्यानंतर त्या पुन्हा त्यांच्या खोलीकडे ढुंकून पाहत नसायच्या. त्यांना आणखी काय हवं आहे, काय नको हे विचारणं त्यांना गरजेचंच वाटत नव्हतं. आता विश्वासराव घरी बसून असल्यामुळे दोन्ही मुलांमध्ये बिझनेसमध्ये भांडणं होऊ लागली. राहुलने राकेशवर आरोप लावला की तो दुकानातून जास्त पैसे उचलतो आणि हिशोबामध्ये गडबड होत आहे. राकेश म्हणत होता की राहुल दादा त्याच्यावर खोटा आरोप करत आहे. आता यातून एकच मार्ग दिसत होता, तो म्हणजे दोन्ही भावांना आता वेगळे राहण्याची वेळ आली होती. राहुलचं म्हणणं होतं की दोन्ही मुले मोठी होत त्यामुळे मला त्यांचा खर्च जास्त आहे. तर राकेश अशा प्रकारे दुकानातून पैसे घ्यायला लागला तर तो दिवस दूर नाही जेव्हा आपण सर्वजण 2 वेळच्या अन्नालाही महाग होऊ. अशी वेळ येऊ नये म्हणून वाटणी करण्यातच फायदा आहे. त्यामुळे दोघांनी आईवडिलांचा विचार न करता प्रॉपर्टीच्या वाटणीचा निर्णय घेतला. त्यांच्या मते तर ते दोघे दुकान सांभाळत आहेत तर दुकानाचे फक्त 2 हिस्से केले जावेत, कारण तिसरा भाऊ तर नोकरी करतो. दोघांनी मिळून त्यांचे वडिलोपार्जित घर आणि गावापासून दूर असलेले दुसरे घर त्याचीसुद्धा वाटणी करण्याचा निर्णय स्वतःच घेतला. यामध्ये वडिलोपार्जित घर राहुलच्या वाट्याला आले आणि गावापासून दूर असलेले घर राकेशच्या वाट्याला आले, कारण तिसऱ्या भावाने तर बँगलोरमध्ये स्वतःचं घर घेतलं होतं. त्यामुळे त्याच्या मतानुसार त्याला
काही घराची गरज नाही. तसेच गावाकडील जमीनसुद्धा त्यांच्या मनात विचार आला की त्या जमिनीचे सुद्धा समान भाग करून जमिनीची देखील वाटणी केली पाहिजे. हे ऐकून सारिका आणि माधुरी खूप खुश झाल्या. माधुरी तिच्या नवऱ्याला राकेशला म्हणाली, मला तर सुरुवातीपासून वेगळं राहायचं होतं, पण तेव्हा तुम्ही नको म्हणत होतात. तुम्ही पाहिलं ना मोठ्या दादांनी तुमच्यावर कसा आरोप लावला. पण मलाही चांगलेच ठाऊक आहे की ते काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत. दादा देखील दरवेळी दुकानातून पाहिजे तेव्हा पैसे उचलतात. मी कितीतरी वेळा त्यांना जाऊबाईंना पैसे देताना पाहिलं आहे, पण तेव्हा तर तुम्ही कधीच त्यांच्याकडे हिशोब मागितला नाही. उलट त्यांनी तुमच्यावर खोटा आरोप लावला आहे. दुसरीकडे राहुलची बायको सारिका हा विचार करून खुश होती की आता यापुढे रोज रोज तिला जाऊबाईचे तोंड पाहावे लागणार नाही. ती राहुलला म्हणाली, मी तर तुम्हाला आधीपासूनच म्हणत होते की हे दोघे नवरा बायको एक नंबरचे आगाऊ आहेत. बरं झालं आपली त्यांच्यापासून सुटका झाली. दोन्ही मुले सुना खूप खुश होत्या. पण वेगळे राहण्याच्या आनंदामध्ये ते आपल्या आईवडिलांना तर जणू विसरूनच गेले होते. विश्वासराव आणि सावित्रीताई बसून हे सर्व पाहत होते आणि त्यांचे बोलणे ऐकत होते. त्यांनी मनात विचार केला की जो मुलगा सून आम्हाला सोबत ठेवेल आम्ही आनंदाने त्याच्यासोबत राहू. सावित्रीताई विश्वासरावांना म्हणाल्या, जो मुलगा आपल्याला त्यांच्याकडे राहायला बोलावेल आपण त्या दोघांनाही काही न बोलता त्याच्यासोबत जायचं. तसे आपल्याला ह्या उतारवयात आणखी काय हवं आहे? 2 वेळचं जेवण. पण तुम्ही मात्र आता काही बोलू नका. तेवढ्यात विश्वासराव म्हणाले, अगं सावित्री, मी का बरं फाटक्यात पाय घालू? पण हो, जर गोष्ट आपल्या अस्तित्वाची असेल तर मी काही गप्प बसणार नाही. काही वेळाने जेव्हा विश्वासराव अंगणामध्ये फिरत होते तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांची मुलं आणि सुना चौघे बसून चर्चा करत आहेत. ते विचार करायला लागले, आजपर्यंत ज्या मुलांमध्ये सुनामध्ये 36चा आकडा होता तेच आज प्रत्येक गोष्टीची वाटणी आणि निर्णय घेतल्यानंतर एकत्र बसून काय बोलत असतील. तेवढं त्यांच्या कानावर मोठ्या सुनेचा सारिकाचा आवाज आला. ती म्हणाली, उद्या भाऊजी आल्यानंतर आई आणि बाबांच्या नावाची आणि आपल्या नावाची चिठ्ठी काढू. ज्या चिठ्ठीमध्ये ज्यांचं नाव येईल ते दोघे त्यांच्यासोबत पहिले 3 महिने राहतील. तेवढ्यात माधुरी म्हणाली, जाऊबाई, कोणा एकाच्या माथ्यावर ह्या दोघांना न ठेवता आई आणि बाबा यांची वेगवेगळी चिठ्ठी काढू. ते जास्त सोयीस्कर पडेल. सर्वांनी माधुरीच्या बोलण्याला संमती दिली. सुनांच्या मनात सासू सासऱ्यांना वेगळं ठेवण्याचा विचार आहे आणि याला मुलांचीही संमती आहे. या गोष्टीमुळे आज विश्वासराव आतून पूर्णपणे तुटले होते. त्यांच्या शरीरातून जणू जीवच निघून गेला होता. त्या रात्री त्यांना झोपसुद्धा आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी नाश्ता वगैरे काही केला नाही. आता आपल्या बायकोपासून ताटातूट होणार या विचाराने त्यांचं मन बेचैन झालं होतं. त्याच दिवशी सकाळी त्यांचा सर्वात लहान 3 नंबरचा मुलगा अजयसुद्धा आपल्या बायकोसोबत घरी आला आणि सरळ आपल्या आईबाबांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेला. आणि आपल्या आईची अशी अवस्था पाहून तो घाबरला आणि आपल्या आईबाबांना म्हणाला, बाबा, 1 आठवडा झाला आई आजारी आहे, पण तुम्ही मला फोन करून काहीच सांगितले नाही. काल दादाचा फोन आला होता तेव्हा मला आईबद्दल समजले. तेव्हा विश्वासराव म्हणाले, बाळा, तू तुझ्या कामामध्ये खूप व्यस्त असतोस, त्यामुळे मला तुला त्रास देणे योग्य वाटलं नाही. अजय म्हणाला, बाबा, माझ्या कामापेक्षा तुम्ही दोघे मला जास्त महत्त्वाचे आहात. असे बोलताच विश्वासराव अजयकडे पाहू लागले. सकाळी 10 वाजले होते, पण अजूनही कोणी नाश्ता केला नव्हता. हे समजल्यानंतर अजयची बायको प्रियंका स्वयंपाकघरात सर्वांसाठी नाश्ता बनवायला गेली आणि थोड्याच वेळात तिने सासू सासऱ्यांसाठी गरम गरम नाश्ता बनवून आणला आणि स्वतःच्या हाताने सासूबाईंना नाश्ता भरवू लागली. काही वेळाने राहुल आणि राकेश आपल्या बायकोंसोबत विश्वासरावांच्या खोलीमध्ये पोहोचले. 1 दिवस आधी प्रॉपर्टीची वाटणीविषयी जो निर्णय त्यांनी घेतला होता तो दोन्ही मुलांनी विश्वासरावांना सांगितला. हे ऐकून अजय आश्चर्यचकित झाला. तेव्हा विश्वासरावांची मोठी सून सारिका अजयला म्हणाली, भाऊजी, तुम्ही आता आलाच आहात तर आईबाबांची सुद्धा वाटणी करू. आम्ही विचार केला आहे की आईबाबा 3-3 महिने आपल्या सर्वांसोबत राहतील आणि सर्वात आधी ज्याच्यासोबत राहतील हे आपण चिठ्ठी उडवून ठरवूया. तेव्हा अजय म्हणाला, वहिनी, हे तर बरोबर नाही ना. हे दोघे आमचे आईबाबा आहेत, घरातील सामान नाही, ज्यांची तुम्ही वाटणी करत आहात. त्यावर सारिका म्हणाली, भाऊजी, तुम्ही तर बँगलोरमध्ये राजा राणीसारखे मजेत राहता, पण ह्या दोघांचे सर्व काही आम्हालाच पाहावं लागतं. म्हणजेच दोघांच्या खाण्यापिण्यापासून कपड्यालत्त्यापासून ते औषध गोळ्यांपर्यंत आम्हाला त्यांचा सर्व खर्च करावा लागतो.
तेव्हा अजय म्हणाला, वहिनी तुम्ही अशा का बोलत आहात? आईबाबांच्या खर्चासाठी दर महिना मी राहुल दादाकडे पैसे पाठवत असतो. खोटे वाटत असेल तर विचारा दादाला. त्यांचं बोलणं चालू होतं तेवढ्यात अजयला एक फोन कॉल आला आणि तो फोनवर बोलत बाहेर अंगणात गेला. फोनवर बोलून मागे वळाला तेव्हा त्याने पाहिले तर त्याची बायको प्रियंका त्याच्या मागे उभी होती. ती म्हणाली, मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. अजय म्हणाला, बोल ना, काय झालं प्रियंका? प्रियंका म्हणाली, मला सांगा, जर आईबाबांना कायमचं आपल्याकडे ठेवून घेतलं तर? त्यांचा सांभाळ करणे ही एक मुलगा आणि सून म्हणून आपले कर्तव्य आणि जबाबदारीसुद्धा आहे. प्रियंकाचं बोलणं ऐकून अजयच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तो म्हणाला, प्रियंका, मी सुद्धा हाच विचार करत होतो की एकदा तुला याबद्दल विचारावं. त्यावर प्रियंका म्हणाली, अहो, यात विचारण्यासारखं काय आहे? आईबाबांनी तुम्हाला लहानाचं मोठं करून, तुम्हाला तुमच्या पायावर उभं करून त्यांचं कर्तव्य निभावलं. मग आता तुम्ही तुमचं कर्तव्य निभावण्यासाठी तुमच्या बायकोची परमिशन घेणार आहात का? हे ऐकून अजय म्हणाला, प्रियंका, तुझे विचार खरंच किती महान आहेत. असे विचार प्रत्येक सुनेचे असले तर कोणत्याही वृद्धाला वृद्धाश्रमात जाण्याची गरज भासणार नाही. काही वेळाने अजय आपल्या बाबांकडे गेला आणि त्याने बाबांना स्वतःचं आणि प्रियंकाचं म्हणणं सांगितलं. मुलाचा आणि सुनेचे विचार ऐकून विश्वासरावांचं हृदय भरून आलं. ते म्हणाले, आम्हाला तुझ्यासारखा मुलगा आणि प्रियंकासारखी सून लाभली म्हणून आम्ही खूप धन्य झालो आहोत. अजय म्हणाला, बाबा, आम्ही तुमच्या दोघांचे सामान पॅक करतो. आता तुम्ही आमच्यासोबत बँगलोरला येणार आहात. आपण तिकडे गेल्यानंतर आईला चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवू. तिच्यावर उपचार करू. मला खात्री आहे की काही दिवसात आई चांगली होईल. तेव्हा विश्वासराव गंभीर झाले आणि म्हणाले, पण आता एक खूप महत्त्वाचं काम करणे बाकी आहे माझं. आधी मला ते काम करू द्यात, मग आपण सर्वजण इथून जायला निघू. अजय म्हणाला, कोणतं महत्त्वाचं काम बाबा? तेव्हा विश्वासराव म्हणाले, जेव्हा ते काम होईल तेव्हा मी तुला नक्की सांगेल. आता तुम्ही दोघे जाऊन आराम करा. आणि कोणाला काही न बोलता ते बाहेर निघून गेले आणि संध्याकाळी परत आले. त्यांच्या हातात काही कागदपत्रे होती आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. विश्वासरावाने आपल्या तिन्ही मुलांना आणि सुनांना आपल्या खोलीत बोलावून घेतले आणि ते म्हणाले की वाटणीबद्दल मी एक मोठा निर्णय घेतला आहे. हे ऐकून मोठा मुलगा म्हणाला, निर्णय? आता कोणता निर्णय घेणे बाकी होते? त्या दिवशी आम्ही दोघांनी सर्व काही ठरवले आहे. तेव्हा विश्वासराव म्हणाले, तो निर्णय तुम्ही दोघांनी घेतला आहे, पण मी त्या निर्णयाला मान्यता दिली नव्हती. आता मी जो निर्णय घेतला आहे तो ऐका. मी या घराचे 3 हिस्से करणार आहे. असं म्हणत त्यांनी कागदपत्र आपल्या दोन्ही मोठ्या मुलांकडे दिली. कागदपत्रे पाहून दोघेही चकित झाले. राहुल म्हणाला, बाबा, तुम्ही आमच्यासोबत असं कसं करू शकता? या घराचे 3 हिस्से करण्याचा काय अर्थ आहे? अजयने तर स्वतःचं घर तिकडे घेतलं आहे ना, मग त्याला इथल्या घराची गरजच काय? विश्वासराव म्हणाले, अरे थांब, अजून माझं बोलणं संपलं नाही. मी पुढे काय बोलणार आहे ते तरी ऐकून घे. मी फक्त या घराची नाही तर माझ्या दुकानाची सुद्धा 3 समान वाटणी केली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजयसोबत मी माझे एक जॉईंट अकाउंट उघडत आहे. गावातील प्रॉपर्टी विकून जेवढे पैसे येतील ते मी त्या जॉईंट अकाउंटमध्ये जमा करणार आहे. कारण माझ्या बायकोवर चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करता यावेत. बाकीचे राहिलेले पैसेसुद्धा अजयचेच असतील. हे ऐकून सारिका आणि माधुरी रागाने म्हणाले, हा तर सारासार अन्याय आहे बाबा आमच्यावर. बाबा, आम्ही एवढे दिवस तुमची सेवा केली, त्याचं तुम्ही हे फळ दिलं आहात का आम्हाला? त्यावर विश्वासराव म्हणाले, कोणती सेवा सुनबाई? आम्हाला 2 वेळची भाकरी कोण देईल याचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही चिठ्ठ्यांचा आधार घेत होतात. आपल्या आईला चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याऐवजी तुम्हा लोकांना प्रॉपर्टीची वाटणी महत्त्वाची वाटते. खरं तर आज फक्त तुम्ही दिलेल्या त्रासामुळे माझी बायको व्हीलचेअरवर बसून आहे. जरा बघा तिची अवस्था कशी झाली आहे. विश्वासराव जोरजोरात रडायला लागले होते. आपल्या नवऱ्याला अशा प्रकारे रडताना पाहून सावित्रीताईंच्या देखील डोळ्यात पाणी आले. दोन्ही सुना खाली मान घालून उभ्या होत्या. अजय म्हणाला, बाबा, मला प्रॉपर्टीमधील एक पैसासुद्धा नको आहे. मला फक्त तुमचा आशीर्वाद आणि आयुष्यभरासाठी तुमची साथ हवी आहे. तेव्हा विश्वासराव म्हणाले, बघा रे गाढवांनो, हा तुमचा धाकटा भाऊ आहे. तुम्हा तिघांवर मी सारखे संस्कार केले होते, पण तुम्ही कानाने हलके होतात म्हणून बायकोच्या ऐकण्यात येऊन आईवडिलांवर अन्याय केलात. पण ह्याची परतफेड तुम्हाला ह्याच जन्मी मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. आज समजलं, ज्या मुलाला आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असते आणि जी सून सासू सासऱ्यांना स्वतःच्या आईवडीलच मानते, तो मुलगा आणि सून घर कधीच विस्कटू देत नाही.
अजय बाळा आणि प्रियंका बाळा, मला तुम्हा दोघांचा अभिमान वाटतो, असे म्हणत विश्वासरावाने आपल्या मुलाकडे प्रॉपर्टीचे पेपर्स दिले. अजय काही नको असे म्हणत होता, पण विश्वासरावांनी त्याला त्यांची स्वतःची शपथ घातली. ते म्हणाले, तुझ्याकडे खूप असेल, पण बाळा माझी ही भेट समज, आता तू नकार देऊ नकोस. दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वासराव आणि सावित्रीताई अजय आणि प्रियंकासोबत बँगलोरला गेले. तिथे गेल्यानंतर अजय आपल्या आईला एका चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी काही औषधांसोबत काही व्यायाम आणि काही खास पद्धतीचे जेवण देण्यास सांगितले. प्रियंकाने सर्व गोष्टी समजावून घेतल्या आणि आपल्या सासूबाईंची सेवा करण्यासाठी दिवसरात्र एक केला. त्यामुळे काही महिन्यातच सावित्रीताई अगदी ठीक झाल्या. आज कलियुगातील श्रावण बाळ आणि त्यांच्या संस्कारी बायकोने आपल्या वृद्ध आईवडिलांचे म्हातारपण सुधारले होते आणि म्हातारपणात स्वाभिमानाने आणि मानसन्मानाने राहू लागले होते. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, विश्वासरावांनी आणि सावित्रीताईंनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.